गुड मॉर्निंग सर्वांना आणि आजच्या व्हिडिओ सर्वांचं स्वागत आहे. आज आपण जी रिलेटिव्ह म्हणजे म्हणजे जिमच्या जे आपली बॉडी आहे त्याचे जे उद्योग असेल कुठल्या एक्सरसाइज पाहूया ते आपण जाणून घ्यावं. आज आपण चेस्ट साठी भारत यूज करू आणि आपल्या शोल्डर साठी डंबल्स यूज करूया. तर मी प्रत्येकाने तुम्हाला 3 सेट सांगणार 3 व्हेरिएशन असतात. अप्पर चेस्ट, लोअर चेस्ट आणि मिडल चेस्ट आणि शोल्डर मध्ये पण फ्रंट, मिडल अँड लोअर. तर हे 3 एक्सरसाइज तुम्ही केल्या तुमचं पण शोल्डर खूप मजबूत दिसेल आणि तुम्ही सगळ्या तुमचं शोल्डर असेल त्याच्याकडून तुम्हाला सवय ओळखू शकते की हा भाई जिमला जाऊन मस्त शोल्डर बायसेप, शोल्डर आणि चेस्ट हे करणार आहे तर याच्यावर जास्त लोड आहे. आणि कुठे पण जातो जे शर्ट जे असते ते टाईट होईल तुमच्या चेस्ट मध्ये आणि शोल्डर मध्ये तर तुमचा लुक एक नंबर दिसेल. तर मी तुम्हाला ते 3 व्हेरिएशन दाखवणार आहे. नंतर आपण आपला पाहून तुम्हाला चला चालू करूया. तर माझं जिमचं वर्कआउट करण्याआधीची जी स्ट्रेंथ आहे आणि जी बॉडी आहे पंप नाही झालेली तर तुम्ही बघू शकता कशी दिसत आहे. या बॉडीवरच आता आपण मस्त पंप आणूया. चला स्टार्ट करूया. सर्वात आधी जी एक्सरसाइज होणार आहे ती आहे बार्बल बेंच प्रेस. याचे आपण 3 सेट घेऊया 15 रेपिटेशनचे. तुम्ही बिगिनर असाल तर 12 घ्या. मला थोडंसं झालेलं आहे 2-3 महिने तर म्हणून मी नॉर्मली आपली जी स्ट्रेंथसाठी मी जे वेट घेतो तेच मी घेणार आहे. तर असं पूर्ण मसल कनेक्शननी करा की तुमचं सेट पूर्ण त्या चेस्टला आलं पाहिजे. हे झाल्यानंतर आता आपण दुसऱ्या एक्सरसाइजकडे बोलूया. सेकंड एक्सरसाइज आहे आपली इन्क्लाइन बेंच प्रेस. यात आपल्याला 45 डिग्री मूव्ह व्हायचं आहे आणि मस्त म्हणजे लेंथ घ्यायची जशी मी घेतोय तसं. तर लेंथ घेतल्या घेतल्या आपल्याला पण याचे 3 सेट 12 रेपिटेशन घ्यायचे आहेत ते पण फेलियरमध्ये. तर नॉर्मली तुम्हाला जे वेट लागेल तेच उचला आणि कॉन्सन्ट्रेशनमध्ये उचला. आणि याचे आपण 3 सेट आणि 12 रेपिटेशन मारूया. तर तिसरी एक्सरसाइज आहे आपली आणि जी थर्ड एक्सरसाइज आपली जी असणार आहे ती आहे डिक्लाइन बेंच प्रेस. यासाठी आपल्याला डिक्लाइन म्हणजे काय, खाली मूव्ह झालेलं म्हणजे आता तुम्ही पकडा 45 डिग्री खाली पण 30 डिग्री सॉरी 30 डिग्री खाली. त्यामुळे तुमची लोअर चेस्ट ट्रेन होईल आणि तुमच्या बॉडीला मस्त शेपसुद्धा येईल. त्यामुळे ही एक्सरसाइज चुकू नका नाहीतर तुमची चेस्ट लोअर दिसेल. म्हणून मी तुम्हाला ते प्रॉपर करून दाखवतोय. हे नेक्स्ट तुम्ही बघा आणि पूर्ण प्रयत्न करा की तुमची चेस्ट पण अशी ग्रोथसाठी अशी एक्सरसाइज तुम्हाला अवेलेबल आहे. मी कसं मसल कनेक्शन स्लोवरमध्ये घेतो की ती सगळी आपल्या माइंडनुसार आपली सोबत राहिली पाहिजे आणि तिचा वेट आपल्या चेस्टला गेला पाहिजे. तर मित्रांनो आपला आता चेस्टचा वर्कआउट कम्प्लीट झालेला आहे. ते आपण सर्व बेंच प्रेसनेच केलेले आहे. तर आता आपण जे एक्सरसाइज करणार आहे ते आहे शोल्डर एक्सरसाइज फॉर 3 पार्ट्स मिडल, अप्पर अँड लोअर. पूर्ण तोच आहे तसाच आहे. तर तुम्हाला मी करून दाखवतो आणि 3 एक्सरसाइज कोणत्या आहेत त्या तुम्ही बघा आणि तुम्हाला त्यांची नावं पण देणार आहे. तर तुम्ही ते प्रॉपर सेट मारा तर तुमचे पण चेस्ट रेडी बनेल. मी तुम्हाला लास्टला पाहून दाखवेल. तर शोल्डरसाठी पहिली एक्सरसाइज आहे शोल्डर डंबल प्रेस. याचे तुम्ही 3 सेट 12 रेपिटेशन करा. तुम्हाला मस्त फ्रंट तुमचं शोल्डर ग्रो होईल. तर आपण दुसऱ्या एक्सरसाइजकडे बोलूया. सेकंड एक्सरसाइज आहे ती आहे साईड लॅटरल रेसेस. याचे पण आपल्याला 3 सेट 12 रेपिटेशन ते पण स्मूथपणे घ्या. मी फास्ट केले आहे व्हिडिओ क्लिप म्हणून तुम्हाला तो फास्ट दिसत आहे पण मी एकदम स्मूथ केलेलं आहे कारण ते माझ्या मिडल पार्टला ट्रेन करेल. तुम्ही पण तुमच्या मिडल पार्टला ट्रेन करा. आणि आता आपण बोलूया एकदम लास्ट आणि शेवटची एक्सरसाइज आहे ती आहे आणि आपल्या एंडचा जो सेट आहे तो आहे लोअर शोल्डर रेसेस म्हणजे बेंड ओव्हर रेसेस आहे त्याचं नाव. पण ते तुमच्या लोअर मसलला ट्रेन करेल. 3D शोल्डरसाठी हा मसल खूप इम्पॉर्टंट आहे म्हणून तर तो आपल्याला करायचा आहे. तर असं तुम्ही करा की जे मी सेट करतोय ना ते तुम्ही स्मूथली कराल ना तर तुम्हाला ते भारी पडेल. याचे मग तुम्हाला 3 सेट 12 रेपिटेशन करायचे आहे आणि हा आहे माझी बॉडीचा पंप. हे सेट झाल्यानंतरचा आय होप तुम्हाला
मी जे सांगितलेले होते ते तुम्हाला सर्वांना समजले असेल. आणि हा वर्कआउट तुम्ही होम वर्कआउटमध्ये बेंच प्रेस आणि करू शकता. जर नसेल तर गावातल्या कुठल्या जिममध्ये जाऊन मी जसं जिम केलं तसं तुम्ही पण करू शकता. आणि जर तुम्ही हे मी जे तुम्हाला सांगितलं आहे शोल्डर आणि ट्रायसेपचा वर्कआउट जर ते तुम्ही केलं तर असं माझं आहे चेस्ट आणि शोल्डर केले नंतर पंप. तर मला तर खूप भारी वाटलं आज करून. तर मी तुम्हाला सांगू. तर मित्रांनो हे जे 3 एक्सरसाइज मी तुम्हाला करून दाखवले चेस्ट आणि शोल्डरचे ते तुम्ही घरी करून बघा. तुम्हाला पण मस्त होते आणि तुमची चेस्ट आणि शोल्डर मसल खूप ट्रेन होईल. आणि तुम्ही कुठे पण जाता तुमची आज हे दोन जे आहेत याची तुमची यामुळे तुमची ओळख होईल. तर असंच वर्कआउट करत राहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा. सोम वर्ल्ड आपल्या चॅनलचं नाव आहे. आणि जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडले असेल तर लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. चला.